अमेरिकन खेळाडू मायकल फेल्प्स यांचं नाव तुम्ही ऐकून असाल. हा स्विमिंग करतो. ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक गोल्ड मेडल मिळवणाऱ्या यादीमध्ये याचं नाव नेहमी सर्वोच्च पातळीवर असतं. 2004मध्ये या खेळाडूने अथेन्स ऑलिम्पिकमध्ये 6 गोल्ड घेतले होते आणि ते 6 गोल्ड घेतल्यानंतर हा सर्वाधिक नाराज असलेल्या खेळाडूपैकी एक खेळाडू होता. 6 गोल्ड मिळूनसुद्धा घरी जायला तयार नाही अमेरिकेत आणि त्यांच्या कोचने ठेवलेल्या पार्टीलासुद्धा जायला तो तयार नाही. ठेवलेली पार्टी त्याच्या ॲब्सेन्सशिवाय पूर्ण झाली आणि जेव्हा कोचने त्याला विचारलं की आज ठेवलेल्या पार्टीसाठी का ॲब्सेंट होता, तेव्हा त्याने सांगितलं पार्टी करायला आत्ता मी माझा खेळ हा स्पोर्ट्स सोडलेला नाही आहे. माझं स्वप्न अजून पूर्ण झालं नाही आहे आणि ते स्वप्न होतं 2008मधल्या बीजिंग ऑलिम्पिकमधलं. 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकसाठी पुढचे 4 वर्ष तयारी केली आणि 8च्या ऑलिम्पिकमध्ये 8च्या 8 गोल्ड जे स्विमिंगमध्ये एकूणच असतात 8 प्रकार, ते 8च्या 8 गोल्ड मिळवणारा हा एकमेव खेळाडू होता आहे. याला काय म्हणतात, आपल्या खेळाप्रती आपल्या करिअरप्रती असलेलं सिरियसनेस. आपण एकदा परीक्षा पुढे गेली की आपण 2 दिवस जरी परीक्षा पुढे गेली तर 4 दिवस अभ्यास कमी करतो. त्यामुळे लक्षात ठेवा, एकेका स्वप्नासाठी खेळाडू अनेक वर्ष मेहनत करतात आणि आपण एखाद्या वेळेस परीक्षा पुढे गेली किंवा मागे पुढे शेड्यूल झालं की आपण अनेक कारणं सांगून कधी घरी जातो, कधी ब्रेक घेतो, कधी टाईमपास करतो, तर कधी अवांतर गोष्टी करतो. तर आपलं करिअर, आपलं ध्येय जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ब्रेक घेणे नाही.